ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। आपण सन प्रत्यय पाहत आहोत. त्या सन प्रत्ययामध्ये आपण कर्ता कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे, बरोबर. हो. आणि त्या कर्ता बनवत असताना आपण त्याला उ लावतो. जिज्ञासू, पिपासू, मुमुक्षु, दिदृक्षु, चिकीर्षु. मग हा तीनही लिंगांमध्ये चालतो असं म्हटल्यामुळे पुल्लिंगामध्ये चालणार गुरु सारखा. गुरुः गुरु गुरवः, जिज्ञासुः जिज्ञासु जिज्ञासवः. स्त्रीलिंगामध्ये चालणार धेनु सारखा. धेनुः धेनु धेनवः. आणि याच्यामध्ये चालणार मधु सारखा. मधु मधुनी मधुनी. जिज्ञासु जिज्ञासुनी जिज्ञासूनी. मधु मधुनी मधुनी जिज्ञासूनी. ठीक आहे. इथे चालणार तो मधु सारखा. बघा, आता आपण वळत आहोत याच्यातल्या पुढच्या टॉपिककडे. महत्वाचे आहे. मग मी तुम्हाला विचारलं होतं एक प्रश्न की ज्यावेळी आपल्याला कर्ता बनवायचा आहे त्यावेळी आपण काय लावतो सांगा बरं. उ. जिज्ञासु, दिदृक्षु, मुमुक्षु, विवक्षु. मग आता आपल्याला पुढे ते सांगतात, जास्त विस्तार नाही याचा या पाठात. भाववाचक संज्ञा. शब्द थोडासा अवघड आहे, कॉन्सेप्ट इझी आहे. भाववाचक संज्ञा म्हणजे धातूचा जो अर्थ असतो, मूळ अर्थ, तो मूळ अर्थच शब्दातून प्रगट होतो. ऐका, लिहितो. धातूचा मूळ अर्थ शब्दातून प्रगट होतो. धातू वेगळा शब्द वेगळा एवढं तरी माहिती आहे आपल्याला. येस, शब्दातून प्रकट होतो. जसं बर क्रियापदच, पण त्या क्रियेचा अर्थ शब्दातून प्रकट होतो. जसं मी जातो. मी जातो क्रियापद आहे. माझं जाणं, तर जाणं सुद्धा काय आहे? क्रियापद आहे. म्हणजे त्या मूळ धातूचा भाव प्रगट होतो म्हणून त्याला भाववाचक म्हणतात. उदाहरणार्थ जिज्ञासा. आता धातू काय आहे? ज्ञा धातू आहे. ज्ञा धातूचा अर्थ काय? जाणणे. मग तो ज्ञा धातूची भाववाचक संज्ञा काय बनते? जिज्ञासा. अर्थ जाणणे हाच आहे. म्हणजे क्रियापदाचाच अर्थ शब्दांमध्ये सांगितला जातो. बघा, पिपासा. पिपासा म्हणजे पिणे. आता पिणे हा अर्थ पिबती या धातूतून पण व्यक्त होतो, पण त्याच धातूची भाववाचक संज्ञा केल्यानंतर काय बनतं? पिपासा. मग तुम्हाला आता कळलं असेल भाववाचक संज्ञा करताना आपण काय लावतो? हा. हा. ठीक आहे.
तोच अर्थ पण शब्दातून व्यक्त करतात, एवढंच आहे. जिज्ञासुः जिज्ञासा, पिपासुः पिपासा, विवक्षुः, बोला काय येईल, गेस करा. विवक्षा म्हणजे बोलणे. तुमची विवक्षा काय आहे, तुमचा बोलण्याचा भाव काय आहे. विवक्षा, पिपासू. तसंच काय बनलं होतं, शुश्रूषा, आठवतंय तुम्हाला काल. शुश्रूषा म्हणजे सेवा. मग शुश्रूषते सेवा करणे, पण त्याच धातूपासून भाववाचक संज्ञास तोच अर्थ प्रकट करणारा शब्द काय बनला, शुश्रूषा. एवढंच आहे. आता एक वाक्य लिहू का, तिन्ही लिहितो, दोन्ही लिहितो. जिज्ञासोहो, जिज्ञासोहो जिज्ञासा कुत्र अस्ति, गुरुः गुरोः म्हणजे गुरुची. षष्ठी विभक्ती चाचीचे. मग बघा, जिज्ञासोहो जिज्ञासा कुत्र अस्ति म्हणजे काय, म्हणजे जिज्ञासा कुठे असते. तर कोणाची कोणाची, जे जिज्ञासू जिज्ञासा असणार याची ना. हा, जो जिज्ञासू आहे, जाणण्याची इच्छा असणार, ऐका, जाणण्याची इच्छा असणाऱ्याची जिज्ञासा कुठे आहे. जिज्ञासोहो जिज्ञासा कुत्र अस्ति. अजून एक बनवतो म्हणजे अजून क्लिअर होईल. पिपासोहो पिपासा कुत्र अस्ति म्हणजे पिण्याची इच्छा असणाऱ्याची तहान कुठे आहे. पाणी 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 पिण्यामध्ये. पिपासा तहान. ओके, पिपासोहो पिपासा कुत्र अस्ति. ओके, कळालं. थोडक्यात आहे, जास्त विस्तार नाही या ठिकाणी, फक्त आ लागतो एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, आणि तो मूळ अर्थ शब्दातून प्रकट होतो, एवढं घ्यायचंय आपल्याला. ऑल राईट, सर्व सम्यक. आता आपण वळत आहोत सन प्रत्यय, त्याचे धातू, धातूला लागणारा सन प्रत्यय. आता ठीक आहे. मग वरती जे होतं ते सन प्रत्ययच धातूला लागलेलेच, पण कर्ता बनला आणि भाववाचक संज्ञा बनली. कर्ता पण आपल्याला काल कळाला, भाववाचक संज्ञा पण आता कळाली. आता आपल्याला सन धातूचे रूप पाहायचे आहेत. सन धातूचा अर्थ काय होतो, इच्छा करणारा असणारा. इच्छा करणे असं म्हणूया सध्या आपण. ठीक आहे. आता मी एक एक धातू लिहिणार आहे, त्याचा अर्थ वाटलं तर तुम्हाला एक एक वाक्य लिहून देऊ, पण मला नाही वाटत गरज आहे. आपल्याला डायरेक्ट लक्षात ठेवायचे, नियम काय वगैरे आपण नाही पाहू शकत. बू भूषती म्हणजे होण्याची इच्छा करणे. एक वाक्य लिहितो, कळून जाईल. रुग्णः बुभूषती म्हणजे कोणाला मरू वाटतं का तुम्हाला, आम्हाला नाही. माऊली काय म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, अगा मर हा बोल न सहाती. कोण जर म्हटलं ना मर तिकडे जाऊन, आपण काय म्हणतो, तू मर, मी नाही. तसं होण्याची इच्छा म्हणजे न मरण्याची, असण्याची इच्छा करणे. कोण इच्छा करतो, रुग्णः बुभूषती, जो रुग्ण आहे तो काय होण्याची इच्छा करतो. क्लिअर. अजून एक दोन बघितल्यानंतर कळेल.
ब्रू, ब्रू. मग बघा, विवक्षती, विवक्षती. बघा, म्हणजे बोलण्याची इच्छा करणे, बोलण्याची. आता मला सांगा, फरक आहे का नाही? एक हो. बोलण्याची इच्छा करणारा, दुसरा बोलण्याची इच्छा, आणि तिसरा बोलण्याची इच्छा करणे. ऐका, एक कर्ता विवक्षुः, एक भाववाचक संज्ञा विवक्षा, आणि एक कर्म म्हणजे क्रियापद विवक्षती, म्हणजे बोलण्याची इच्छा करणे. आता इच्छा करणारा म्हणू शकतो का मी? बोला, चुकलं तर. काय सर? काय काय? बोलण्याची इच्छा करणारा असं म्हणू शकतो का मी विवक्षतीला? करणे येईल ना विवक्षित. हो ना. करणारा म्हणू शकतो का मी? इच्छा करणे हो. करण नाही, नाही. हा. कारण की का? या ठिकाणी हा धातू आहे आणि तो कर्ता होता. हा. ज्यावेळी कर्ता असणार त्यावेळी आपण काय म्हणणार? इच्छा करणारा, बोलणारा, खाणारा, जाणारा, हे सगळे कशा बरोबर येतात? कर्त्याबरोबर. कर्त्याबरोबर आता हा कर्ता आहे का क्रियापद आहे मला सांगा? बरोबर. क्रियापद. हा, म्हणून क्रियापद. ब्राह्मण विवक्षती, म्हणजे ब्राह्मण बोलण्याची इच्छा करतो. सोपं. अजून बघा, आपण पुढे हा. बघूया. हो. शुश्रूषते, शुश्रूषते. दोन अर्थ आहेत ह्याचे, काल आपण पाहिले होते. धातू आहे श्रू, श्रू. श्रू म्हणजे काय? ऐकण्याची इच्छा करणे. आता याला मी ऐकण्याची इच्छा करणारा म्हणू शकतो का? नाही ना. नाही, कारण की हा कर्ता नाहीये. करता नाही. नाही. हा, ऐकण्याची इच्छा करणे. आता मी वाक्य बनवत नाही बरं का, आता पटापट लिहितो. साधक वेदांतम शुश्रूषते, म्हणजे काय अर्थ होईल? साधक वेदांत ऐकण्याची इच्छा ऐक. करतो. 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 आपण असं नाही म्हणू शकत ऐकण्याची इच्छा करणे. ऐकण्याची इच्छा करतो. नाही कळलं? विचारायचं आहे. क्रू धातू चिकीर्षती. लिहितोच तुमच्यासाठी एक उदाहरण. चिकीर्षती म्हणजे काय? करण्याची इच्छा करणे. काय म्हणणार? करण्याची इच्छा करणे. मग आता बघा, सेवकः सेवाम चिकीर्षति, म्हणजे काय अर्थ होईल? सेवक सेवा करण्याची इच्छा करतो. आता थोडं कळालं तुम्हाला अजून. रूचं काय होतं? जिहीर्षति. जिहीर्षति म्हणजे काय? हरण करण्याची इच्छा करणारा. हरण करण्याची म्हणजे हरून घेण्याची किंवा हरण करण्याची इच्छा करणारा. मग बघा, चौरः धनम. बघा बघा बघा, चौरः यौ, चौरः धनम जिहीर्षति. कळालं का? बोला. हो. काय अर्थ होईल? चोर धन चोर धन चोरण्याची किंवा हरण करण्याची इच्छा करतो. करतो. उत्तम, कळालेलं आहे. आता थोडासा स्पीड घ्यायला हरकत नाही. तृ धातू डबल उ आहे, काढता येत नाही. डबल रू आहे.
तितीर्षती म्हणजे काय अर्थ होईल? तृ म्हणजे तरणे. पोहण्याची हा, पोहण्याची इच्छा करणे. आता मी करणारा म्हणू शकतो का इथे? हम्म, नाही कारण की हा करता नाही. नाहीये. ओके. बालकः तितीर्षति म्हणजे काय होईल अर्थ त्याचा? बोला बरं. मुलगा बालक पोहण्याची 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 इच्छा इच्छा करतो. तितीर्षति. मृ या. मृ धातू मरणे असाच अर्थ आहे. ठीक आहे. मुमूर्षती मुमूर्षति. मूर्षती. मग आता काय? मरण्याची इच्छा करणे काय अर्थ होईल? आता इच्छा करणे काय लिहित नाही मी. मरण्याची इच्छा करणे. मग कोण करतो मरणाची इच्छा? शक्यतो म्हातारी माणसं. आजकाल काय खरं नाही, पण त्यातल्या त्यात वृद्ध काय करतो? मुमूर्षती काय करतो? मरण्याची इच्छा करतो. करतो. बघा पुढे. जिज्ञासते जिज्ञासते ज्ञा धातू. आता मला सांगा तुम्ही, जिज्ञासते आता फरक दिसतोय का तुम्हाला? आतापर्यंत काय चालू होतं? परस्मय परस्मय परस्मय. आता मध्येच त्यांनी काय केलंय? आत्मनेपदी घातले. बघा. मग आता जिज्ञासते म्हणजे काय? बोला. ज्ञा म्हणजे जाणणे. जाणण्याची इच्छा करणे. हा, जाणण्याची इच्छा करणे. आणि जिज्ञासू म्हणजे जाणण्याची इच्छा करणारा. आणि जिज्ञासा म्हणजे जाणणे. ऑल क्लिअर. जिज्ञासते जाणण्याची इच्छा करणे. जिज्ञासुः जाणण्याची इच्छा करणारा. जिज्ञासा जाणणे. मग आता लिहू का मी? त्याने ते जाणून घेतलं थोडक्यात. 3 फॉर्मॅट. हा, तिन्ही फॉर्मॅट. जिज्ञासा म्हणजे त्याने ते जाणून घेतलं हा, लास्ट. येस येस. जेव्हा भूतकाळामध्ये जाईल तेव्हा जाणून घेतलं, नाहीतर जिज्ञासा असती. जाणण्याची इच्छा आहे, जाणणं आहे. साधकः जिज्ञासते साधक जाणण्याची इच्छा करतो. बोलत चला बोलत चला. इथून पुढचे सगळे विषय बोलण्यातच कळणार आहेत तुम्हाला. पिपासती म्हणजे काय? पिण्याची इच्छा पिण्याची इच्छा करणे. हा, पिण्याची. सांगा बरं एक वाक्य. अं, एक नाव लिहून टाकायचं आणि डायरेक्ट. काकः काकः. काकः हम्म. जलम हा, पिपासती. पिपासति. सुपर. काक कावळा पाणी पिण्याची इच्छा करतो. मग आता हा बघा, दा धातू. दा म्हणजे काय? देणे. दित्सती होतं किंवा दित्सते असं पण होतं. ओके. दित्सते दोन्ही पण रूप होतं. म्हणजे आत्मनेपदे पण होतं आणि परस्मय पदी सुद्धा होतं. सांगा बरं एक वाक्य. देण्याची इच्छा करणे. हा, उभयपदी. बोला. दिक्सती. अच्छा. देण्याची इच्छा करणे. हा, बोला बोला वाक्य सांगा. अं, हो, सांगा काही पण. नृपः धनं जना नाही, फक्त 3 अक्षरीच सांगा. 3 शब्द. धनं दिक्सती. हा, तसंच चालेल. येस. नृपः धनम दित्सती म्हणजे राजा धन दान देण्याची इच्छा करतो. धा धित्सती किंवा धित्सते म्हणजे काय? धारण करण्याची इच्छा. बरोबर. धारण करण्याची इच्छा. दिक्सती. ते धारण करण्याची धारण करण्याची इच्छा करणे. अयो,
धारण करण्याची इच्छा करणे. करेक्ट. हो. चला. लभ. लभ म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण बरं का. लाभते लभ म्हणजे मिळणे, प्राप्त होणे. लप्सते म्हणजे काय प्राप्त होण्याची. हा बोला बोला. इच्छा करणे, प्राप्त हा होण्याची प्राप्त होण्याची इच्छा करणे. भिक्षुकः भिक्षाम लिप्सते. भिक्षुक भिक्षा प्राप्त होण्याची काय करतो, इच्छा इच्छा करतो. ठीक आहे, वाक्य येणारच आहे त्याच्यामुळे सोडवत नाही. हन धातू म्हणजे काय सांगा बरं. हन आणणे. हा मारणे, त्याच्यावर आपला हन शब्द आहे मराठीत. हन 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 हन. हाणणे हाणणे हा. आणणे. जिघांसति. रावणः रामः रावणं जिघांसति. राम रावणाला मारण्याची इच्छा करतो. आणि कसं लिहिणार आपण, इच्छा करणे, कारण की आपण अजून वापरत नाही. वाक्यामध्ये वापरल्यानंतर आपण करणे नाही म्हणू शकत, करतोच म्हणावं लागतं किंवा करते म्हणावं लागतं. दृश्य. दी दृक्क्षते. दृक्क्षते. हा म्हणजे काय, पाहण्याची. पाहण्याची इच्छा करणे. हा पाहण्याची इच्छा करणे. रामः सीतां दिदृक्षते. राम सीतेला पाहण्याची इच्छा करतो. पठ. पी पठिष्यति. पी पठिष्यति म्हणजे काय, अभ्यास करण्याची इच्छा करतो. करणे. हा अभ्यास करण्याची इच्छा करणे. रामः पिपठिष्यति. संस्कृतं पिपठिष्यति. गणितं पिपठिष्यति. चलो. देन स्वप पाहिलेलं आहे बरं का आपण. हा 10 लकारांमध्ये पाहिलेला आहे. स्वप म्हणजे झोपणे, स्वप्न पाहणे, झोपणे खरं तर. मग अहम स्वपी मी असं आपण पाहिलं होतं. स्वप्स्यती म्हणजे झोप घेण्याची इच्छा करणं. हा झोप घेण्याची इच्छा करणे. अहम काय सर, स्वप्स्यती ना. स्वपी मी. हा हियर इथं सुषुप सती. सती आहे का, नाही सती. सुषुप सती. अधुना अहम सुषुप सती. सुषुप्ष्यामि. सुषुप सामी. सामी अधुना झाले, थोडेच राहिलेत. ओके. गृह. ग्रह. ग्रह म्हणजे काय, पकडणे. जी गृक्षती म्हणजे पकडण्याची इच्छा करतो. हा पकडण्याची इच्छा करणे. बर. जी म्हणजे जिंकणे. जिगिषती म्हणजे काय, जिंकण्याची इच्छा करणे. जिंकण्याची इच्छा करणे. बर. शेवटचे 3-4. कित. कित नावाचा धातू आहे, त्याचं होतं चिकित्सती म्हणजे चिकित्सती एखाद्याला बरं करण्याची. चिकित्सा है ना, चिकित्सालय, दवाखाना. बरं करण्याची इच्छा करणे, चांगलं करण्याची म्हणजे आजारातून वगैरे त्या अर्थाने. भुज. भुज भुक्षते म्हणजे भोग घेण्याची किंवा भोगण्याची. भोगण्याची इच्छा करणे. लास्ट मान. सेकंड लास्ट
मान, देन मीमांसते, मीमांसते म्हणजे मान मीमांसा करण्याची किंवा गंभीर विचार करण्याची इच्छा करणारा. थोडं मोठं झालं पण ठीक आहे. गंभीर विचार करण्याची इच्छा करणे. करणे. इच्छा. करणारा नाही, करणे. क्षम्यता. हम्म. मुच मुच. म्हणजे सोडणे है ना. मुच हम्म. म्हणजे सोडणे. मुमुक्षति शिक्षक. म्हणजे मुक्त होण्याची इच्छा करणे. इच्छा करणे. इच्छा करणे. हम्म. बुध बध. बध बध. म्हणजे बिभत्स. बांधणे. बिभ बिभ बिभत्सते. वत्सते. आता हा कुठल्या पदातला धातू आहे? आत्मने पदातला आहे. आत्मनेय पदातला. म्हणजे देवतेसाठी. बांधण्याची इच्छा करणे. इच्छा करणे. सत्य. संपली. सर बांधण्याची इच्छा करणे म्हणजे समजा एखाद्याला बिभत्स. बांधायचे, कारण ते बिभत्स म्हणजे असं ह्याने पण आहे ना तो शब्द. तो बिभत्स वेगळ्या अर्थामध्ये आहे. ठीक आहे. आपण इथं बद धातू बघूया. बांधण्याची इच्छा करणारा तो बिभत्स, तो वेगळ्या अर्थात. ते रस येतो एक, म्हणजे असं भीती वाटणारा. बध. ठीक आहे. बध बघा, चित्तविकारे संयमने. टू बाइंड, बांधण्याची इच्छा करणे. ओके. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता मी तुम्हाला एक याची झलक दाखवतो. ठीक आहे. आपण गम धातू घेऊया आपला सोपा, किंवा पठ घेऊया. पठ आपल्याला चांगला माहिती. आणि इकडे घेऊया पी प. आता तुम्ही डोक्याला हात लावणार आहे सगळे. पी पठिष्यति. बरोबर. मग आता वर्तमान काळामध्ये काय होतं? पठती. पठती. आणि समजा मी पठती. पी पठिष्यति लिहिल्यानंतर काय होईल? अभ्यास करण्याची इच्छा करणे असा अर्थ होईल. पण समजा असं मला म्हणायचंय की तो अभ्यास करण्याची इच्छा करेल. देवा 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 देवा. मग काय होणार? इथं होणार पठिष्यति. इथे काय होईल तुम्ही सांगा. इथे काय होईल? पठिष्यति होईल इथे. पी वा. पठिष्यति. वा 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 वा. पी पठिष्यति होईल. म्हणजे अभ्यास करण्याची इच्छा करेल. अहम पी पठिष्यति. पी पठिष्यति. बर. समजा असं मला म्हणायचंय की तू अभ्यास करण्याची इच्छा केली पाहिजे. पाहिजे ना सर. इथे मी भविष्य काळच आहे. कसं काय? केली पाहिजे. आज्ञा किंवा विनंती आहे ना. मग आता सांगा मला. चला. पी प टी श. ना ते. का बरं ते? तू करेक्ट. पठिष्यतु. पठिष्यतु. ओके. अ पठत. मी अभ्यास करण्याची इच्छा केली. बोला बोला बोला. सोपं आहे, अवघड नाहीये. खूप मोठा. अपिपठिष्यत. अपिपठिष्यत. देवा देवा देवा. म्हणजे काय? जसं पठ धातू हा 5 लकारांमध्ये किंवा 10 मध्ये चालतो, तसे अभ्यास करण्याची इच्छा करेन, अभ्यास करण्याची इच्छा करतो, अभ्यास करण्याची इच्छा केली पाहिजे, अभ्यास करण्याची इच्छा केली, सगळ्यांमध्ये चालेल. सर एक राहिले.
बर. पठेत विधिलिंग लकार सेमच. विधिलिंग काय येणार? पी पी प पठी श पी पठी शेत सत्तू ना शेत शेत करेक्ट. हम्म. पिपट पठी म्हणजे काय? ही इच्छा करणे हा जो धातू आहे सन्नंत प्रत्यय आहे तो जसा पठ धातू चालतो तसाच तो चालतो. सन्नंत प्रत्ययामध्ये पण चालतो. सर एक शंका आहे. जर आता तुम्ही आम्हाला पठ सांगितलं, ठीक आहे, आता घाबरू हम्म. नका. बघा इथं काय होतं? सेवते. इथं काय होतं? सेविष्यते. इथं काय होतं? सेवताम. इथे काय होतं? असेवत. इथे काय होतं? सेवेत. हो का नाही? हो हो मग जर ऐका, मग जर धातू जर आत्मने पदातला असेल तर तो त्याची रूप कशी बनणार? सेवतेसारखी. सेवते एक सांग सेवतेचा एक सांगतो तुम्हाला. तसं जिज्ञासते. बघा धातू काय आहे? सोपं आहे बरं का. जिज्ञासते. मग त्याचं वर्तमान काळामध्ये काय होणार? जिज्ञासते. यस और नो? हो बर. जिज्ञासा करेल. बोला. जिज्ञासिष्यते जिज्ञासिष्यते करेक्ट. सेविष्यते. जिज्ञासते जिज्ञासिष्यते. बर. आता सोपं, आता नाही लय अवघड. बघा हा सेवताम काय होईल आता? जिज्ञास जि- जिज्ञासाता साम कथा जिज्ञासा काम जिज्ञासताम. मूळ काय आहे आपलं हे लक्षात घ्या. चला याला अंडरलाईन करतो म्हणजे कन्फ्युजन. जिज्ञासते इथे पण हे मूळ काय होते? फक्त इथे जसं बदलेल ती शती तू, तसंच इकडे काय बदलते? तू त त. आता मला सांगा, चला आता चुकू नका. जिज्ञासेची इच्छा केली. जाणण्याची ऐका, जाणण्याची इच्छा केली. मग काय होणार? बघा असेवत जिज्ञासत. जिज्ञासत ओके वत नाही बघा सेवेत काय होईल? जिज्ञासेत. जिज्ञासत क्लॅरो. म्हणजे काय? हा जो आपण सन्नंत प्रत्यय इच्छा करणे अशा अर्थाचा धातू काढलाय तो जसा पठती पठतू पठिष्यती अपठत पठेत 5 लकारांमध्ये चालतो तसा हा सुद्धा काय होतो? 5 लकारांमध्ये चालतो. पण जर धातू परस्मयपदी असेल तर तो परस्मयपदीच्या पठतीसारखा 5 लकारांमध्ये चालतो. जर धातू आत्मनेपदी असेल तर तो सेवतेसारखा 5 लकारांमध्ये चालतो. कळलंय का? हो हो एकदा पुन्हा जॉईन करा. हा विषय अजून एकदा सांगतो. कळला असेल तर तुम्हीच मला सांगा जेणेकरून आपण वाक्य बघायला तयार होऊ. माझं आपण काय पाहिलंय? भाववाचक संज्ञा, धातू, क्रियापद पाहिले आणि शेवटचं ते चालतात कसे 5 लकारांमध्ये ते सुद्धा पाहिलं. थोडासा विषय राहिलेलाच आहे पण बघूया तो आपण. चला मस्त मजा येते. तुम्ही किती डोकं लावू शकता लावा. किती आहे तुमच्याकडे तेवढं लावा.